दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणातील पती सोमनाथ यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की तुझ्या पत्नीला सोडून दे, नाहीतर तुला मारून तिला पळवून नेईन अशी धमकी अभिषेक कोरे याने दिली होती. एकतर्फी प्रेमातून झालेल्या त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपवलेल्या पाटील दाम्पत्यानं सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण लिहिलं आहे. ही नोट पती सोमनाथ यांनी लिहिली. त्यात ते म्हणतात, अभिषेक दत्तात्रय कोरे हा माझ्या बायकोवर प्रेम करतो आणि तिला सोडतही नाही. त्यानं मला आणि माझ्या बायकोला खूप त्रास दिला. मला धमकावताना म्हटलं की तुझ्या पत्नीला सोडून दे, नाहीतर तुला मारून तिला पळवून नेईन. त्यामुळं आम्ही दोघांनी जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. आमच्या पश्चात दोन्ही लेकरांना माझ्या भावाकडं देणं. कलावती नगरातील सोमनाथ धानप्पा पाटील वय 40 आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील वय 35, मूळ राहणार शिरपनहळ्ळी तालुका दक्षिण सोलापूर या दाम्पत्यानं शुक्रवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्याला जबाबदार धरून अभिषेक दत्तात्रय कोरे वय 26 राहणार विजयपूर कर्नाटक याच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर लगेचच पोलिसांच्या पथकानं विजयपूर इथून अभिषेक कोरे याला अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. शनिवारी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, समाजमाध्यमावर श्रीदेवी आणि अभिषेक यांची 2 महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता. अभिषेक श्रीदेवीवर प्रेम करतो असं सातत्यानं सांगू लागला. त्यावरून सोमनाथ यांना वारंवार धमकावू लागला. त्याला कंटाळून दोघांनी टोकाचं पाऊल उचललं. मल्लीनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलिसांनी अभिषेक कोरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करत आहेत. अभिषेक कोरेवर यापूर्वी सांगोल्यातील एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तिथंही त्यानं एका तरुणीची सोशल मीडियावरच ओळख करून घेतली होती. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. नंतर तिचे अश्लील फोटो काढले आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्या तरुणीनं दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. अशा प्रकारानं त्यानं इतर ठिकाणी आणखी कुणाला फसवलं याचा शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यासाठी 4 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्याचं पोलीस म्हणाले.